आज आहे दीपकचा वाढदिवस. ठरल्याप्रमाणे आमचं प्लॅन सक्सेसफुल झालं होतं. आम्हाला बऱ्याच टाईमापासून लाँग ड्राईव्हला जायचं होतं आणि अशा ठिकाणी जायचं होतं की आम्ही 2-3 महिन्यापासून म्हणतोय की आम्हाला ह्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे एक देवदर्शन करून घ्यायचं होतं. म्हणून म्हटली चला वेळ आहे तर आयन्सच्या पहिला स्कूलमध्ये जाऊन येऊया, कारण त्याचं ना स्कूलमधून ना अभ्यासाबाबतीत बऱ्याच साऱ्या कंप्लेंट येत आहेत. तर ते सॉल्व केलं म्हणजे कळलं पाहिजे ना मुलगा नेमका अभ्यास काय करतोय स्कूलमध्ये. कारण मी घेते 1 to 1 तर तो खूप चांगलं करतोय आणि स्कूलमध्ये जातो तर त्याच्या खूप कंप्लेंट येत आहेत. एनिवेज त्याच्यानंतर मग आम्ही गेलो मस्त लॉंग ड्राईव्हला आणि इथे 5 प्रकारची ना भगवंतांची मंदिरं होती. माझ्या कलिगने मला सांगितलं होतं की मॅडम इथे जाऊन या, नक्की तुम्हाला खूप भारी वाटेल. आणि हा योगायोग जुळला की दीपकचा वाढदिवस होता आणि आम्ही तिकडनं मस्त पाया पडून आलो होतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 5 देवतांची इथे मंदिरं होती. प्रसाद घेतला आणि मस्त बसलो होतो. एक अर्धा तास आम्ही तिथे बसलो होतो, कारण ना तिकडचं वातावरण हे खूप वेगळं होतं. मस्त पावसाळी वातावरण झालं होतं आणि केवढं भारी वाटत होतं. क्लायमेट तुम्ही बघू शकता. आणि ह्या ग्रासमध्ये ना मी पाय ठेवला की मला एक वेगळीच फिलिंग येत होती. एकदम वेगळं एनर्जेटिक वाटत होतं. एवढं भारी क्लायमेट होतं. आमच्या घरापासून एक 24 ते 25 किलोमीटर दूर होतं ते, पण आम्हाला तिथे जायचंच होतं. त्यानंतर तगर घेतली आणि दीपकला म्हटली ह्या वेळेला सुद्धा मला काही तुला गिफ्ट घेता आलं नाही, पण गुलाबाचं फूल देते, ते गोड मानून घे. तर तो म्हणतो रेश्मा तू माझ्यासोबत आहेस तेच खूप महत्त्वाचं आहे. आपला एकमेकांना सपोर्ट आहे, त्याहून सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतंच नाही आहे. त्यामुळे मग आम्ही मस्त जेवलो बाहेर. घरी गेलो होतो बर्थडे केक कापण्यासाठी. सो असा होता व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.